श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम, जय हनुमान. ज्येष्ठ महिन्याच्या पहिल्या मंगळवारी हनुमानजी त्यांचे प्रिय भगवान श्रीराम यांना भेटले. या कारणास्तव मंगळवार हनुमानजींना खूप प्रिय आहे. भगवान राम आणि त्यांचे परमसेवक हनुमानजी यांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात झाला. हनुमानजींची पूजा केल्याने जीवनात आनंद मिळतो, तसेच सर्व त्रासांपासून मुक्तता मिळते. दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो. या शुभप्रसंगी मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम आणि त्यांचे परमभक्त हनुमानजी यांची पूजा भक्तीने केले जाते. दानधर्मही केला जातो. हनुमानजींची पूजा केल्याने भक्ताला शक्ती आणि बुद्धी मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. तसेच साडेसाती, शनिदोष आणि मंगलदोषापासून आराम मिळतो. जीवनात येणाऱ्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी ज्योतिषी हनुमानजींची पूजा करण्याचा सल्ला देतात. या हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीचा आशीर्वाद कोणत्या राशींवर पडणार आहे जाणून घेऊयात. वैदिक कॅलेंडरनुसार हनुमान जयंती शनिवार 12 एप्रिल रोजी आहे. या शुभप्रसंगी चैत्र पौर्णिमेचे गंगा स्नान देखील केले जाईल. या शुभप्रसंगी अनेक शुभयोग तयार होत आहेत. हनुमान जयंतीवरील भद्रवासाचा योगायोग दुपारी 4:35 आहे. या काळात भद्रा पाताळात राहील. यासोबत हस्त आणि चित्रा नक्षत्राचे संयोग आहे. भाग्यवान क्रमांक 12 एप्रिल रोजी हनुमान जयंती आहे. या दिवसाची मूळ संख्या 3 आहे. 3 अंकाचा स्वामी देवगुरु बृहस्पती आहे. यासाठी हनुमानजींचे आशीर्वाद 3 क्रमांकांच्या लोकांवर राहू शकतात. यासोबतच बजरंगबली देखील 9 क्रमांकाच्या लोकांवर कृपा करतील. त्यांच्या कृपेने साधकाला सर्व प्रकारचे सुख प्राप्त होईल. सर्व बिघडलेले काम पूर्ण होईल. पद आणि प्रतिष्ठा वाढेल. व्यवसायासाठी नवीन योजना बनवू शकता. मन प्रसन्न राहील. भाग्यवान राशी शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. या दिवशी शनिदेवाची पूजा केली जाते. शनिदेव मकर आणि कुंभ राशीचा स्वामी आहे. या दोन्ही राशीच्या लोकांवर हनुमानजींचे आशीर्वाद वर्षाव करतील. हनुमानजींची पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. मकर राशीच्या लोकांवर मंगळ ग्रहाचा आशीर्वाद वर्षाव होतो. त्यामुळे चैत्र पौर्णिमेचा दिवस मकर आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी आनंदाने भरलेला राहणार आहे. सर्व बिघडलेले कामं आणि अपूर्ण कामं पूर्ण होतील.